नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सार्वजनिक ठिकाणावरून हटवण्याच्या वादावरून दोन गटामध्ये हाणामारी झाली, मारहाण झाली. त्यामुळे गावामध्ये सर्वत्र तणावाचे वातावरण पसरले होते. तसेच संजीवनी वाघ या महिलेला देखील मारहाण झाली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये पसरली गेली होती. त्यामुळे अगदी कडेकोट पोलीस बंदोबस्त चिखला या गावामध्ये झालेला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील चिखला गावामध्ये दाखल झाले. तिथे त्यांनी भाषण देखील केले व त्यांनी सांगितले की तात्काळ आरोपींना अटक करा अशी मागणी केली. त्यानंतर तिथल्या शिवभक्तांनी अचानक मध्यरात्री शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हा तिथे उभारला. त्यानंतर गावामध्ये लाखोंच्या संख्येने खूप सारे मराठा बांधव हे उपस्थित होऊ लागले. त्यामुळे गावामध्ये आणखीन वाद निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आला व गावामध्ये तणावाचे वातावरण हे कायम राहिले. त्यानंतर आता काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः संजीवनी वाघ यांना फोन करून याबाबत चौकशी केली व त्याबद्दल पूर्ण माहिती जाणून घेतली. उद्धव ठाकरे संजीवनी वाघ यांना म्हणाले की तुम्ही मला आरोपींची नावे द्या, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत. कुठलाच आरोपी हा मोकाट सुटता कामा नये. संपूर्ण गावामध्ये शांतता ठेवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी संजीवनी वाघ व संपूर्ण गावकऱ्यांना केलेले आहेत. त्यामुळे गावामध्ये सध्या शांततापूर्ण वातावरण हे झालेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? आपलं मत नक्की आम्हाला सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण आम्हाला नक्की सांगा. पुन्हा एकदा धन्यवाद.